संगमनेर प्रतिनिधी. बिताका धरणातील पाण्यातून आढळा धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी जलसंपदा विभागाने 30 कोटी रुपयांची तरतूद केली आली असून यासाठीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असल्याची माहिती जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. उर्फ प्रवरा डावा कालव्यावरील काटनियामक आणि अतिवाहकाच्या पूर्ण झालेल्या कामाचा लोकार्पण सोहळा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आमदार अमोल खताळ, भाजपा मंडल अध्यक्ष श्रीकांत गोमासे, ज्येष्ठ नेते वसंत देशमुख, दिलीपराव शिंदे, आबासाहेब थोरात, वैभव लांडगे, जनार्दन आहेर, डॉक्टर सोमनाथ कानवडे. या कार्यक्रमासाठी जावेद जागीरदार, रऊफभाई शेख, वैभव लांडगे, अशोक कानवडे, हरीश सकोर, राजाराम लांडगे, तुषार वाकचौरे, संतोष डोंगरे, गोपीनाथ रुपवते, साहेबराव वलवे, शंकर वाळे, अमित धुळगण, महेंद्र कोल्हे, भागवत कानवडे, रोहिदास साबळे, संतोष सुर्वे, कैलास आडवाई, सुनील देशमुख, संदेश देशमुख, वैभव नाईकवाडी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कवडे, प्रदीप हापसे, प्रीतम शेवाळे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामासाठी 4,46,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. 5 महिन्यात काम पूर्ण झाले असून या प्रणालीमुळे जवळे, कडलग, वडगाव, लांडगाव व धांदरफळ बुद्रुक गावांना पाण्याचा लाभ मिळेल. धामोडी नाल्यावरील 7 बंधारे भरले जातील. शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होईल. मंत्री विखे पाटील म्हणाले की निळवंडे प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ मिळवून देण्याचा शब्द मी दिला होता, तो आज पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. यापूर्वी निळवंडेच्या विषयावरून फक्त आम्हाला बदनाम केले गेले. मात्र महायुती सरकारमुळे पहिल्या 26 किलोमीटरच्या कालव्यांची काम मार्गी लागली. याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वर्गीय मधुकर पिचड यांचे आहे. आढळा खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढायची असेल तर बिताका धरणातून पाणी आणण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी सर्वेक्षण सुरू झाले असून 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सर्वेक्षण पूर्ण होताच आढळा खोऱ्यातील कामाची सुरुवात करण्याची जलसंपदा विभागाची तयारी असून यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की आज लोकार्पण होत असलेल्या कामाचा पाठपुरावा आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने केला. कामाची पूर्तता सुद्धा प्रवरेच्या माजी विद्यार्थ्याने केली, त्यामुळेच प्रवरेशिवाय पर्याय नाही. या तांत्रिक कामामुळे शेती पिकाला मोठा फायदा होईल. या भागातील गावांना निळवंडे आणि आढळातील पाण्याचा दुहेरी लाभ मिळून देणार याची खात्री देऊन मंत्री विखे यांनी सांगितले की महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, हे अनेक निर्णयातून दाखवून दिले आहे. आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात आजचा दिवस आनंदाचा असून मोठे स्वप्न या कामामुळे पूर्ण होत आहे. यापूर्वी फक्त पाणी पाहत राहायची वेळ होती. निवडणुका आल्या की आश्वासन मिळायची. महायुती सरकार मात्र करून दाखवणारे सरकार आहे. काहीकडे आता कार्यक्रम उरलेले नाहीत, केवळ राजकारण करून दिशाभूल सुरू असल्याची टीका त्यांनी केली. आम्हाला कालवे माहीत नाही अशी टीका करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेताना आमदार खताळ म्हणाले की माळादेवीपासूनचा इतिहास आम्हाला माहिती आहे. तुम्हाला पाणी द्यायचेच नव्हते, हेच खरे सत्य आहे. तालुक्यात सर्वाधिक नवीन रोहित्र बसवविण्याचे काम झाले असून तळेगाव साकूर भागातही पाण्याचे स्वप्न लवकरच महायुती पूर्ण करेल. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे यासाठी मोठे सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. संगमनेर प्रतिनिधी. बिताका धरणातील पाण्यातून आढळा धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी जलसंपदा विभागाने 30 कोटी रुपयांची तरतूद केली आली असून यासाठीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असल्याची माहिती जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. उर्फ प्रवरा डावा कालव्यावरील काटनियामक आणि अतिवाहकाच्या पूर्ण झालेल्या कामाचा लोकार्पण सोहळा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आमदार अमोल खताळ, भाजपा मंडल अध्यक्ष श्रीकांत गोमासे, ज्येष्ठ नेते वसंत देशमुख, दिलीपराव शिंदे, आबासाहेब थोरात, वैभव लांडगे, जनार्दन आहेर, डॉक्टर सोमनाथ कानवडे. या कार्यक्रमासाठी जावेद जागीरदार, रऊफभाई शेख, वैभव लांडगे, अशोक कानवडे, हरीश सकोर, राजाराम लांडगे, तुषार वाकचौरे, संतोष डोंगरे, गोपीनाथ रुपवते, साहेबराव वलवे, शंकर वाळे, अमित धुळगण, महेंद्र कोल्हे, भागवत कानवडे, रोहिदास साबळे, संतोष सुर्वे, कैलास आडवाई, सुनील देशमुख, संदेश देशमुख, वैभव नाईकवाडी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कवडे, प्रदीप हापसे, प्रीतम शेवाळे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामासाठी 4,46,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. 5 महिन्यात काम पूर्ण झाले असून या प्रणालीमुळे जवळे, कडलग, वडगाव, लांडगाव व धांदरफळ बुद्रुक गावांना पाण्याचा लाभ मिळेल. धामोडी नाल्यावरील 7 बंधारे भरले जातील. शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होईल. मंत्री विखे पाटील म्हणाले की निळवंडे प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ मिळवून देण्याचा शब्द मी दिला होता, तो आज पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. यापूर्वी निळवंडेच्या विषयावरून फक्त आम्हाला बदनाम केले गेले. मात्र महायुती सरकारमुळे पहिल्या 26 किलोमीटरच्या कालव्यांची काम मार्गी लागली. याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वर्गीय मधुकर पिचड यांचे आहे. आढळा खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढायची असेल तर बिताका धरणातून पाणी आणण्याशिवाय पर्याय नाही.
यासाठी सर्वेक्षण सुरू झाले असून 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सर्वेक्षण पूर्ण होताच आढळा खोऱ्यातील कामाची सुरुवात करण्याची जलसंपदा विभागाची तयारी असून यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की आज लोकार्पण होत असलेल्या कामाचा पाठपुरावा आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने केला. कामाची पूर्तता सुद्धा प्रवरेच्या माजी विद्यार्थ्याने केली, त्यामुळेच प्रवरेशिवाय पर्याय नाही. या तांत्रिक कामामुळे शेती पिकाला मोठा फायदा होईल. या भागातील गावांना निळवंडे आणि आढळातील पाण्याचा दुहेरी लाभ मिळवून देणार याची खात्री देऊन मंत्री विखे यांनी सांगितले की महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, हे अनेक निर्णयातून दाखवून दिले आहे. आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात आजचा दिवस आनंदाचा असून मोठे स्वप्न या कामामुळे पूर्ण होत आहे. यापूर्वी फक्त पाणी पाहत राहायची वेळ होती. निवडणुका आल्या की आश्वासन मिळायची. महायुती सरकार मात्र करून दाखवणारे सरकार आहे. काहीकडे आता कार्यक्रम उरलेले नाहीत, केवळ राजकारण करून दिशाभूल सुरू असल्याची टीका त्यांनी केली. आम्हाला कालवे माहीत नाही अशी टीका करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेताना आमदार खताळ म्हणाले की माळादेवीपासूनचा इतिहास आम्हाला माहिती आहे. तुम्हाला पाणी द्यायचेच नव्हते हेच खरे सत्य आहे. तालुक्यात सर्वाधिक नवीन रोहित्र बसवविण्याचे काम झाले असून तळेगाव साकूर भागातही पाण्याचे स्वप्न लवकरच महायुती पूर्ण करेल. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे यासाठी मोठे सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे लाडके नेते, राज्याचे जलसंपदा मंत्री, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, व्यासपीठावरील वसंतराव देशमुख, दिलीपजी शिंदे, आबासाहेब थोरात, सोमनाथजी कानोडे, डॉक्टर सोमनाथ कानोडे, वैभवजी लांडगे, शंकर पाटील वाळे, जावेदभाई जागीरदार, साहेबराव उरात, रऊफभाई शेख, श्रीकांत गोमाशे, अमितजी दुळगण, डॉक्टर खोल्ले, गोपीनाथ रुपवते, हरितजी चकोर, अशोकराव कानोडे, राजाराम लांडगे, तुषार वागचौरे, संतोष डोंगरे, सुधाकरजी कडलक, विनोदराव सुर्वे, कैलास आडबाई, सुनील देशमुख, संदेश देशमुख, गोकुळ शेठ. आज आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे. यापूर्वी तुम्ही फक्त पाणी पाहत होते, पाणी पाहायचं आणि निवडणूक आली का पाणी पुजायचं, एवढाच पायंडा या संगमनेर तालुक्यामध्ये पडला होता. काही जण सांगताय निळवंड्याचे कालवे यांना माहिती आहे का? अरे तुमच्या नशिबात नव्हतं, त्याला सुद्धा नशीब लागतं. आम्हाला कालवे माहिती आहे, आम्हाला निळवंड्याची जी जागा प्रस्तावित व्हायची होती माळादेवी, तेव्हापासून आम्हाला सगळं माहिती आहे. परंतु दुर्दैवाने काही लोकांना राजकारण करायचं होतं. राजकारणामुळं पाण्याचे प्रश्न प्रलंबित ठेवले गेले. विशेष करून तर 5 महिन्यामध्ये हे काम झालं आणि या कामाच्या याला वैभवराव म्हणले, मी बी होतो, यापुढे मी असणार आहे. सगळ्याच कार्यक्रमांच्या तालुक्याच्या उद्घाटनाला पालकमंत्री महोदयांना. तसं बघितलं तर खरं आपण साहेबांचे आभार मानले पाहिजे. काल संध्याकाळी मी साहेबांना आग्रह धरला, हट्ट धरला की साहेब नाही, हे आपल्याकडून एक ऐतिहासिक काम होतंय. या ऐतिहासिक कामाला तुमची उपस्थिती आणि तुमच्या हस्ते हे पाणी सोडण्याचं पुण्याचं काम आम्हाला करायचंय. कारण जवळकडलं म्हणलं तर विशेष विखे परिवाराचं जवळवर प्रेम आहे, जवळातील लोकांचं प्रेम आहे. त्यामुळं साहेबांनी तत्काळ त्याला होकार दिला आणि साहेब इथं आले. 5 कोटीपर्यंतचा अंदाजे हे काम होतं, सुरू झालं. यापूर्वीची परिस्थिती मी काही जास्त सांगणार नाही, परंतु हा निमित्ताने शब्द दिला आपल्याला का संगमनेर तालुक्यामध्ये विकास कामाचा जो वेग आहे, हा विकासाचा वेग महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असेल, सुनेत्राताई पवार असेल आणि आपले नेते विखे पाटील साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये प्रत्येक भागातील, प्रत्येक गावातील योजना त्या जनतेपर्यंत, जनतेच्या हितासाठी राबवली जाते. आज पाणी बघितलं असेल तुम्ही तर मला आठवतं भंडारदरा निळवंड्यात पाणी असताना सुद्धा गणपती विसर्जनला सुद्धा पाणी न सोडण्याचं पाप काही लोकांनी यापूर्वी केलं होतं. परंतु आज उन्हाळ्यासारखी परिस्थिती असताना आपल्या संगमनेर तालुक्यातील प्रवरामाई असेल, उजवा असेल, डावा असेल, ते दोन्ही कालवे चांगल्या पद्धतीने सुरू होते. त्यामुळे आज कुठे बघा तुम्ही, तालुक्यातून या भागातून या, त्या भागातून या, प्रत्येक ठिकाणी पाणीच पाणी आपल्याला दिसतंय.
वैभवरावांनी मागण्या केल्यात, मागण्या आपल्या सगळ्यांच्या स्वाभाविक आहे, पूर्ण होत आहे. त्यामुळे मागण्या सुद्धा झाल्या पाहिजे, आमच्यापर्यंत काही गोष्टी आल्या पाहिजे. आज MSCBच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त डिप्या नवीन बसवण्याचा कार्यक्रम आपल्या माध्यमातून झालाय. म्हणजे पाणी दिलं तर पाण्याला वीज लागणार आहे, तर त्याची सुद्धा तरतूद आपण पुढच्या कालावधीमध्ये करून ठेवतोय. कारण आपल्याला निवडणुकीपुरते योजना, निवडणुकीपुरतं कार्यक्रम करायचे नाहीत. आपल्याला जे कार्यक्रम करायचे आहेत हे शाश्वत करायचे, आणि हे शाश्वत करताना ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कुटुंबाचा, प्रत्येकाचा विचार केला जातो, तो विचार घेऊन आपण पुढे चाललेलो आहे. त्यामुळे या भागातील रस्ते सुद्धा होतील. ज्या भागात पाणी नव्हतं, साकूर भागात सुद्धा, आज तळेगाव निमोन भागातली तुम्ही परिस्थिती बघितली असेल तर दुष्काळी पट्टा म्हणून हिनवला जात होता. त्याबाबत सुद्धा साहेबांनी लक्ष घातलं. आज त्या भागात पाणी उपलब्ध आहे. साकूरमध्ये सुद्धा लवकरच उपसा सिंचन असेल, बॅरेज बंधारे असेल, त्या माध्यमातून काम सुरू होतंय. त्यामुळे तुमचं आमचं नशीब चांगलं आहे का जलसंपदा खातं हे सुद्धा आपल्याकडे आलंय, आणि जलसंपदा खातं आपल्याकडे आल्यामुळं या संगमनेर तालुक्याचा सिंचनाचा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये सुटणार आहे. यापूर्वी या तालुक्यामध्ये 171 विक्रमी पाण्याचे टँकर चालू होत होते, आणि त्याचं सुद्धा दुष्काळाचं मॉडेल म्हणून ते बाहेर सांगितलं जात होतं. आज संगमनेर तालुक्यामध्ये टँकरची संख्या कमी करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. तळेगाव पाणी पुरवठा योजना असेल, त्याबाबत सुद्धा काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याकडे कार्यक्रमच काही राहिलेले नाही. लोक येत नाही, कर्मचारी धरून आणून बसावं लागतं. मग त्यांच्या समोरच कोणाला ऊस परिषदेच्या माध्यमातून चालायचं, काही लोक घेऊन यायचे. कारखाना आता एक पर्यटन स्थळ झालंय. आता जे सभासद आहे, सभासदांची सुद्धा जबाबदारी आहे. जे कारखान्याला ऊस घालताय, टिपराचा हिशोब सुद्धा तुम्ही घेतला पाहिजे. कारण आतापर्यंत खूप सहन केलंय. सगळ्या बाबतीत आता तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मला खात्री, मला विश्वास आहे का साहेबांच्या नेतृत्वाखाली पाण्याचा प्रश्न सुद्धा या संगमनेर तालुक्याचा मार्गी लागतोय. या तालुक्याचा रोजगाराचा प्रश्न साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागतोय. या तालुक्याचा आरोग्याचा प्रश्न सुद्धा साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागतोय. त्यामुळं येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये फक्त आपल्या सर्वांची साथ ज्या पद्धतीने 1.5 वर्षापूर्वी तुम्ही दिली, तशीच या पुढील कालावधीमध्ये निरंतर राहिली पाहिजे. विकास कामाच्या बाबतीत आम्ही कमी पडणार नाही, तुम्ही सुद्धा कमी पडलं नाही पाहिजे. या निमित्ताने आपल्याला आव्हान करतो. साहेबांना आज मुंबईला जायची घाई आहे, तरी साहेबांनी आपल्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल साहेबांचे पुन्हा आभार मानतो. साखळी क्रमांक 34,620 मीटरवरील यांच्या विशेष आग्रहामुळं आपण हे काम केलं. ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य अमोलजी खताळ, भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष वैभवराव लांडगे, मान्य जावेदभाई जागीरदार, मान्य ज्येष्ठ नेते वसंतरावजी देशमुख, मान्य दिलीपराव शिंदे, आबासाहेब थोरात, मंडल अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे श्रीकांत गोमासे, राजेभाऊ चकोर, डॉक्टर सोमनाथराव कानवडे, साहेबरावजी वल्वे, मुकुलराव लांडगे, महेंद्र कोले, अमित दुर्गंड, संदीपराव भुगे, आपले कार्यकारी अभियंता मान्य अमोल कवडे, दुसरे कार्यकारी अभियंता प्रदीप आपसे, संदीपजी वल्वे, प्रमोद माने, महेश गायकवाड, विवेक लव्हाट, विजयराव मोरे आणि उपस्थित सर्व या भागातील शेतकरी बांधव, भगिनी आणि मित्र, निवडणुकीच्या कालवे झाल्याच्या नंतर लोकांना आता पाणी मिळण्याची खात्री पडलेली आहे. वैभवरावांनी जो उल्लेख केला तो महत्वाचा आहे. कारण धरणाच्या मुखापासून 22 किलोमीटर कालवेच होता, खाली दुखून ठेवलं होतं आणि त्याच्यावर निवडणुका सुरू आहेत. इतक्या वर्षी निळवंडाचं पाणी आणलं आणि बाळासाहेब घेऊन देत असंच वाटणार नाही तरी. आता खासदार साहेब पुढे होते, खाली टेल नाही, धरणाचं पाणी खालून येणार होतं आणि त्याने अडवलं तर वरून खाली जाणार होतं. किती वर्षाची बातमी झाली. परमेश्वराच्या मंदिरामध्ये न्याय आहे. शेवटी आदरणीय खासदार साहेबांचे स्वप्न पूर्तीचं काम
ते पुण्य मला लाभलं की मी मला तुझे भाग्यवान समजतो. आणि हे सगळं श्रेय जर द्यायचं असेल कोणाला तर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे. त्यांनी पुढाकार घेतला. स्वर्गीय पिचर साहेबांना मी घेऊन गेलो. मिटिंग झाल्या 2 वेळा, त्यांची समजूत काढली. त्यांना त्यांच्या काही मागण्या होत्या पुनर्वाटण्याच्या त्या मान्य केल्या आणि मग आपण त्या कालव्याचे काम सुरू करू शकतो. म्हणून आजच दिवस आपल्याला पाहायला मिळाला. भर मोठं भाषण करणार नाही, पण मला आनंद आहे की या क्रॉस रेग्युलेटरचं काम 12 महिन्याची मुदत होती, आपण ते 5 महिन्यात पूर्ण केलं. आणि त्या कंत्राटदार जो आहे त्याचं काय पर्यंत केलं पाहिजे. पुढे कॉन्ट्रॅक्ट फ्लॉराईड आहे ते फ्लोराईडचं पाणी त्यांच्यामध्ये. त्यामुळे त्यांना प्रवरीची शिस्त माहीत असल्यामुळे त्यांनी वेळेत काम त्याचं अभिनंदन मला करू शकतो. आमचे सत्तर खासदार साहेब त्यामुळे मला वाटतं हे काम वेळेत झालं. आज उन्हाळ्यामध्ये एवढी तीव्रता असताना आपल्याला पाणी मिळालं. मग अशी अरे पण बरोबर त्या ते आटे सरकत नव्हते, काही कळत नाही. मग आपल्या आटे सरकारला झालं. परमेश्वर कृपेला आपल्या कृपेने उघडलं झालं पाणी झालं बरं झालं काही गोष्ट. आम्ही थोड्या आधी दिले की काय घडलं मला माहिती. आता हे जे मगाशी बरोबर उल्लेख केला त्या आढळा प्रकाशाच्या याचा विकास ना पिताकाचा. मला वाटतं मी अकोला तालुक्यात दौरे होतो मला वाटतं वीरगावला. त्यावेळी मी घोषणा केली होती आणि मला सांगायला आनंद होतो की त्याला आता आपण सर्वेक्षणाला 20 लाख रुपये मंजूर केले. कामाला सुरुवात झाली आणि साधारण या सगळ्या कालव्याला पूर्ण व्हायला साधारण 30 कोटी रुपये लागणार आहे. ते सुद्धा मी आता मंजूर केलेले आहे. आणि म्हणजे मग आढळा खोऱ्यातली जी तूट आहे तुम्हाला जे पाणी कमी पडतं की त्यातून तेव्हा भरून देता येईल. त्यामुळे तुम्हाला काय फार आंदोलन करावं लागलं नाही, रास्तारोको करावं लागलं नाही, पुढे तुम्हाला आमच्या जल नाही म्हणून पाड्याला लागलं नाही. त्यामुळे आढळतं ते नाही म्हणजे पैसे दिले 30 कोटी रुपये आपल्या पैसे तिथं नाही आहे. मी त्या विरगावला घोषणा केली होती की पुढच्या विरगावला या विकत पाणीच घेऊन जायचं त्यांना मी म्हटलं होतं. तुम्हाला आढळ्याची तूट भरून काढायची असेल तर तिकडनं पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळं लेवंटाचा इकडून फायदा होतोच आहे, तिकडून नाही आढळ्यात तुम्हाला फायदा होणारच आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. शेतकऱ्यांच्या पाठीमागे आमचं सरकार खंबीर होऊन उभं आहे. महायुती सरकार माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नामध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर आहे हे सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयातून आपण दाखवून दिलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपले लोकप्रिय आमदार अमरभाऊ खताळ त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी या विषयात बराच पाठपुरावा केला. आमचे माजी अध्यक्ष वैभवराव त्यांच्या सातत्यानं याच्यामध्ये पाठपुरावा होता. ज्येष्ठ नेते वसंतरावजी त्यांचं नेहमीच मार्गदर्शन मिळत राहतं. आज बऱ्याच दिवसांचं दर्शन झालं त्यामुळे आता त्यामुळे मार्गदर्शन नाही पण आता दर्शन तरी झाले तर हरकत नाही. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो. होतो ना त्यामध्ये कुठं पाणी जायचं तुमच्या संगमळाला ऊस जाऊ दिलं पाहिजे. ऊसात आपण जाणार असं मी कधी करत नाही की तुमच्या ऊसाला पाणी दे ऊस भाऊ जाणार कुठं, बरोबर ना. आम्ही असा भेदभाव करतो का. नाही नाही शेवटी पाणी कोणत्याही पाणी कुठलं सोडायचं प्रवरला जात समजा प्रवरेशिवाय वसंतराव पर्याय सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
जय